मित्रांनो, तुम्ही जर घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्या अद्यापपर्यंत घरकुल योजनेच्या यादीमध्ये नाव आले नसेल आणि तुम्हाला जर तुमचे स्वतःचे घरकुल योजनेमध्ये नाव आहे की नाही आहे हे जर चेक करायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमचे स्वतःचे नाव या यादीमध्ये चेक करू शकता. आता तुमचे नाव कसे चेक करायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या घरकुल योजनेमध्ये नाव आले की नाही आहे ती यादी तुम्ही इथे सविस्तर बघू शकता आणि तुमच्या नातेवाईकाची, तुमच्या शेजाऱ्याची आणि तुमच्या मित्रमंडळीची सुद्धा यादी किंवा नाव तुम्ही इथे चेक करू शकता. आता हे कसे चेक करायचे आहे तर हा व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर आणणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. घरकुल योजनेची यादी बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तिथे PMAYG.nic.in असे सर्च करायचे आहे. असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला साईडला वर 3 रेषा दिसत आहे. त्या रेषावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या रेषावर तुम्ही जसं क्लिक केलं तसेच तुमच्यासमोर भरपूर सारे ऑप्शन येणार आहे. त्यामधलं तुम्हाला आवाज सॉफ्ट हे ऑप्शन दिसत आहे. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आवाज सॉफ्ट या ऑप्शनवर तुम्ही जसं क्लिक केलं तसेच तुमच्यासमोर 3 ऑप्शन येणार आहे. एक डाटा एंट्री, दुसरं रिपोर्ट आणि तिसरं FTO ट्रॅकिंग. तर या तिन्हीपैकी जे 2 नंबरचं जे ऑप्शन आहे रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होणार आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसणार आहे. तर यामध्ये तुम्हाला थोडं स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला एक सोशल ऑडिट रिपोर्ट हे ऑप्शन दिसत आहे. सोशल ऑडिट रिपोर्ट या ऑप्शनच्या खाली सुद्धा तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहे. यामधलं तुम्हाला 1 नंबरचं जे ऑप्शन आहे बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर जसं तुम्ही क्लिक केलं तसंच तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं जे स्टेट आहे म्हणजेच महाराष्ट्र जे राज्य आहे आपलं ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता तो जिल्हा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता तो तालुका तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्याखाली तुमचं जे गाव आहे, ज्या गावामध्ये तुम्ही राहता, ज्या गावाची तुम्हाला यादी बघायची आहे ते गाव तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला भरपूर सारा स्कीम दिसत आहे. त्यामधलं तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हे स्कीम निवडून घ्यायची आहे. हे स्कीम निवडल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे सबमिट. त्या सबमिट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट ऑप्शनवर जसं तुम्ही क्लिक केलं तसेच तुमच्यासमोर 2 ऑप्शन येणार आहे. एक डाउनलोड एक्सेल आणि एक डाउनलोड PDF. ह्या 2पैकी तुम्ही कोण्याही एका फाईलमध्ये तुमची आली जी यादी आहे ती डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला खालचा जे ऑप्शन दिसत आहे डाउनलोड PDF या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची जी यादी आहे ती डाउनलोड होणार आहे. आता डाउनलोड झालेली यादी कुठं बघायची तर तुम्हाला साईडला 3 डॉट दिसत आहे. त्या डॉटवर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड तुम्हाला तिथं ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची जे डाउनलोड केलेली जे यादी आहे PDFची ती तुम्हाला दिसून जाणार आहे. त्यानंतर ती यादी ओपन करायची आहे. ती यादी ओपन केल्यानंतर इथे तुमचं नाव आहे का ते तुम्हाला बघायचं आहे. याच्यामध्ये तुमचं जर नाव आलं असेल घरकुल यादीमध्ये तर तुम्हाला ग्रामपंचायतमधून याविषयी चौकशी करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचे जे नातेवाईक आहे त्या नातेवाईकाची सुद्धा तुम्ही इथे यादीमध्ये नाव बघू शकता आणि तुमचे जे शेजारी आहे त्यांचे पण नाव तुम्ही या यादीमध्ये बघू शकता जर तुमचं या यादीमध्ये नाव असेल तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून घरकुल योजनेची यादी बघू शकता आणि तुमचे स्वतःचे जे नाव आहे ते यामध्ये बघू शकता आणि या घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना शेअर करा. धन्यवाद.